नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण CRA पद्धतीने वजाबाकी करण्याची संकल्पना शिकू आणि ठोसपासून अमूर्त अवस्थेपर्यंत मनोरंजक आणि आनंददायक मार्गाने कसे शिकवले जाऊ शकते ते पाहू. या व्हिडिओमध्ये संघ तयार करून आणि संघ तयार न करता संख्यांची वजाबाकी करणे समाविष्ट आहे. वैचारिक स्पष्टता आणि प्रक्रियात्मक ओघ प्रदान म्हणजेच प्रोसिजरल फ्लुएन्सी प्रदान करण्याचा त्याचा हेतू आहे. म्हणूनच आपण म्हणतो खेळा आणि शिका, करा आणि समजून घ्या. NCERTने इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी विहित केलेले शैक्षणिक निकष खालीलप्रमाणे आहेत. मुलांना वजाबाकी करण्याची संकल्पना अवघड का वाटते? कारण त्यांना पुन्हा दशांश प्रणाली आणि स्थानिक मूल्यांच्या संकल्पना स्पष्ट नसतात. जर त्यांना या संकल्पना समजत नसतील, तर वजाबाकी करणे त्यांच्यासाठी नेहमीच अवघड असेल. जेव्हा तुम्हाला वजाबाकी करायची असते, तेव्हा ती वजाबाकी एखाद्या परिमाणातून केली जाते. अशा प्रकारे तुम्ही वजाबाकीची प्रक्रिया सुरू करू शकता. अमूर्त अवस्थेत वजाबाकी 2 परिमाण दर्शविते, परंतु ठोस अवस्थेत आपण केवळ एक परिमाण वापरतो. म्हणजेच दिलेल्या संख्येमधून समान संख्या किंवा लहान संख्या काढून टाकणे याला वजाबाकी म्हणतात. जेव्हा आपण वजाबाकी शिकवतो तेव्हा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मुले संख्यांची तुलना करू शकतात आणि त्यांची स्थानिक मूल्ये ओळखू शकतात. पुन्हा वर्गीकरण पद्धतीचा वापर करून वजाबाकी करण्यासाठी स्थानिक मूल्यांबद्दल समज असणे आवश्यक आहे. संख्या तुलना करू शकतो आणि स्थानमूल्य ओळखू शकतो. पुन्हा वर्गीकरण पद्धत समजून घेणे आणि 10चे गट तयार करणे याबद्दल वजाबाकी सुरू करण्यापूर्वी ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. आपण ही संरचना लक्षात ठेवून वजाबाकी शिकवणे अपेक्षित आहे. आता ही संकल्पना शिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध TLMचा विचार करूया. प्रथम काही चौरस गणक घेऊ. ते रंगीबिरंगी आहेत. ते फक्त आकर्षक करण्यासाठी रंगीबिरंगी आहेत. याशिवाय त्या रंगांचे अन्य कोणतेही महत्त्व नाही. हे वापरले जाऊ शकते. पायात 10 ठोकळ्याचे पिवळ्या रंगाचे चौकोनी तुकडे. आपण हे वापरू शकतो. याला संख्या रेषा म्हणतात. ही एक मण्यांची माळ आहे. हिला कपड्यांच्या क्लिप्ससह वापरतात. यानंतर आपण खेळातील पैसे वापरतो. खेळातील पैशाच्या 1 रुपयांच्या नोट्स. हे सर्व TLM वर्ग 1 आणि 2 मध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी वापरले जातात. यापेक्षा वरच्या वर्गांसाठी वर्ग 3 ते 5 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला वजाबाकी पुन्हा संघ तयार करून आणि संघ तयार न करता शिकवावी लागेल. ते त्यांना समजावून सांगावे लागेल. म्हणून त्यासाठी आपण वेगवेगळे TLM वापरतो. पायात 10 ठोकळ्यांचे पिवळे चौकोनी तुकडे, निळे दंडगोल आणि हिरव्या चकत्या. एकके, दशके, शतके आणि लाल घन 1000 साठी. या TLMचा उपयोग करून आपण मुलांना स्थानिक मूल्ये आणि 3, 4 व 5 अंकी संख्यांची वजाबाकी याबद्दल शिकवू शकतो. दुसरे म्हणजे आपण खेळातील पैसे वापरू शकतो. आपण 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटांचा वापर करतो, कारण हे दशांश प्रणालीशी संबंधित आहे. शेवटी आपण 5व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अबॅकस स्टँड वापरतो. येथे वजाबाकीसाठी आपण 5 अंकी संख्या वापरण्यास सक्षम आहोत. आपल्याकडे 10,000, 1,000, 100, 10 आणि एकके आहेत. आपण अबॅकस स्टँड सोबत ते वापरू शकतो. या अबॅकस रिंग्ज आहेत. यांचा वापर करून आपण मुलांना वजाबाकी शिकवू शकतो. जेव्हा आपण विद्यार्थ्यांना TLMची ओळख करून देतो, तेव्हा आपण पायात 10च्या ठोकळ्यांपासून प्रारंभ केले पाहिजे.
हे TLM वापरून झाल्यानंतरच आपण खेळातील पैसे आणि शेवटी अबॅकस स्टँड वापरला पाहिजे. कारण येथे मुले हे पाहू शकतात की 10 एककांच्या बरोबर 1 दशक आहेत. परंतु जेव्हा आपण खेळातील पैसे आणि अबॅकस स्टँड वापरतो, तेव्हा हे स्पष्टपणे पाहणे अवघड जाते. कारण या दोन्ही TLMमध्ये अमूर्तता आहे. म्हणूनच आपण दुसरे TLM आधी वापरतो. चौरस गणकांचा वापर करून आणि पुन्हा गट तयार न करता आपण वजाबाकीची संकल्पना कशी शिकवू शकतो ते आता पाहू. मी आता चौरस गणक पाण्यात बुडवून त्या फळ्यावर चिकटवून ठेवत आहे. ते EVF फोमपासून बनवलेले आहे. पंखा चालू नसताना जवळजवळ 2 तास बोर्डवर चिकटून राहणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. 4 चौरस गणक, 5 चौरस गणक, 6 चौरस गणक, 7 चौरस गणक, 8 चौरस गणक आणि 9 चौरस गणक. अशा प्रकारे यातील प्रत्येक गणक चिकटवत असताना त्यांचा क्रमांक मोजणे आवश्यक आहे. आता मला फळावरून 4 चौरस गणक काढायचे आहेत. आपण कोणतेही 4 चौरस गणक घेऊ शकतो. 1, 2, 3, 4. जेव्हा मी 4 चौरस गणक काढून टाकतो, तेव्हा फळ्यावर किती शिल्लक राहतात? 1, 2, 3, 4, 5 चौरस गणक बाकी आहेत. म्हणूनच जेव्हा आपण 9 चौरस गणकांमधून 4 चौरस गणक काढून टाकतो, तेव्हा 5 चौरस गणक शिल्लक राहतात. याला पुन्हा संघ न करता वजाबाकी करणे असे म्हणतात. कधीकधी जेव्हा आपण फळ्यावर TLM सह मुलांना काही प्रश्न सोडवण्यास देतो आणि 9 चौरस गणकांमधून 4 चौरस गणक काढून टाकण्यास सांगतो, तेव्हा आपण त्यांना 9 चौरस गणकांचा जागा स्पष्टपणे समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. वापरल्या जाणाऱ्या 9 चौरस गणकांच्या भोवती वर्तुळ रेखाटणे चांगले. कारण वर्तुळाच्या बाहेरील चौरस गणक काही अन्य समस्या सोडवण्यासाठी वापरले गेले होते आणि आता आपल्याला वर्तुळामध्ये फक्त 9 चौरस गणक वापरण्याची आवश्यकता आहे. हे वर्तुळ काढण्यामागचे कारण प्रतिनिधित्व अवस्थेत स्पष्ट केले जाईल. आपण हे पुन्हा पाहू. आता पिवळे चौकोनी तुकडे वापरून वजाबाकी करण्याची संकल्पना समजू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पिवळे तुकडे. आपल्याकडे 9 पिवळे चौकोनी तुकडे आहेत, ज्यामधून आपण 4 पिवळे चौकोनी तुकडे काढून टाकू. पहिला घन, दुसरा घन, तिसरा घन आणि चौथा घन काढून टाकू. 4 चौकोनी तुकडे काढून टाकल्यानंतर आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5 आहेत. या TLMला स्पर्श करून आपण त्यांना शिकवू शकतो. त्याचप्रमाणे आपण खेळातील पैशांच्या 1 रुपयांच्या नोटांचा वापर करू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 रुपयांमध्ये होऊन मला 1 रुपये काढून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4. किती शिल्लक राहिले? 1, 2, 3, 4, 5 रुपये. या ठोस अवस्थेत आपण TLM प्रत्यक्षरित्या स्पर्श केला आणि दर्शविला तर चांगले आहे, कारण त्यामुळे ते समजण्यास सोपे होते. आता वजाबाकी शिकवण्यासाठी आपण संख्या रेषा देखील वापरू. त्याला वजाबाकी शिकवण्यासाठी गणितीय रेषा असे सुद्धा म्हणतात. आता आपण संख्या 9 कडे पाहू. आपण विद्यार्थ्यांना नेहमी डावीकडून उजवीकडे मोजण्यास शिकवले पाहिजे. आता आपण त्यांना हे एक नियम म्हणून हे शिकवायला हवे आणि याचे स्पष्टीकरण मोठ्या वर्गात दिले जाईल. आता आपण याला एक नियम म्हणून सेट करू शकतो. चला मोजणी सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आपण 9व्या मणीनंतर कापडाची क्लिप लावली. आपल्याला या 9 मण्यांपासून 4 मणी वेगळे करायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि हे दुसऱ्या क्लिपसह चिन्हांकित करूया.
आता उर्वरित मणींची संख्या मोजा. 1, 2, 3, 4, 5. येथे आपण क्लिप ठेवली पाहिजे आणि मणी मोजले पाहिजेत. दिलेल्या 9 मणींमधून 4 मणी काढा. आपल्याकडे 5 मणी शिल्लक राहतात. ही आपल्याला इथे दिसते. अशा प्रकारे संख्या रेषा वापरून आपण मुलांना वजाबाकीची संकल्पना शिकवू शकतो. वर नमूद केलेल्या टीएलएमचा वापर करून आपण मुलांना पुन्हा संघ न करता वजाबाकीची संकल्पना शिकवली आहे. आता आपण विविध टीएलएम वापरून पुन्हा संघ न करता वजाबाकी शिकवली आहे. आता आपण प्रतिनिधित्व टप्प्यावर चौरस रेखांकित वहीचा वापर करून हे शिकू. आता याचा वापर कसा करावा ते आपण पाहू. आपण 9 चौरस गणक घेऊन वजाबाकी शिकण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यापासून 4 चौरस गणक काढून टाकले. त्यानुसार आता चौरस रेखांकित वहीत 9 चौरस बॉक्स चिन्हांकित करू. एकदा का आपण 9 चौरस बॉक्सचे प्रतिनिधित्व केले, की त्यानंतर त्यातील 4 चौरस बॉक्स काढून टाकू. 1, 2, 3, 4. आता आपण त्यांना बंद केले आणि काढून टाकले आहे. किती बाकी आहेत? आपण मोजायला हवे. 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच 9 वजा 4 केले की 5 मिळतात. तर आपल्याकडे 5 बॉक्स शिल्लक आहेत. माझ्याकडे सर्व मिळून 9 चौरस होते. मी त्यातून 4 काढले जेणेकरून 5 शिल्लक आहेत. हा प्रतिनिधित्व करणारा टप्पा आहे. याच प्रकारे प्रतिनिधित्व टप्प्यात आपण दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकतो. माझ्याकडे 9 तारे आहेत. यास चित्रमय टप्पा देखील म्हणतात. हे 9 तारे एका वर्तुळामध्ये ठेवले जाऊ शकतात. या 9 तारांमधून मला 4 तारे काढून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4. आता इथे किती शिल्लक आहेत? 1, 2, 3, 4, 5. मुले बऱ्याचदा आधी मोजलेले तारे विसरतात. म्हणून जेव्हा मी तेथे बिंदू ठेवतो, तेव्हा कोणते गणक मोजले होते आणि कोणते नाही हे स्पष्ट होते. ते त्यांना चांगल्या प्रकारे समजेल. प्रतिनिधित्व वापरून आपण मुलांनी एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात कसे संक्रमण केले ते पाहू शकतो. आपण ते येथे पाहू शकतो. आपण प्रतिनिधित्वाच्या टप्प्यावरून अमूर्त टप्प्यावर कसे जातो हे समजते. माझ्याकडे 9 चौकोनी बॉक्स आहेत. या 9 मधून मला 4 बॉक्स काढून टाकायचे आहेत. येथे आपण त्यांना वजाबाकीच्या चिन्हाची ओळख करून देतो. म्हणून 9 वजा 4 बरोबर 5. माझ्याकडे 5 बॉक्स आहेत. 9 वजा 4 बरोबर 5. जेव्हा आपण त्याकडे अमूर्त स्वरूपात पाहतो तेव्हा ते अशा प्रकारे दिसेल. हे आपण उभ्या पद्धतीने देखील लिहू शकतो. 9 वजा 4 आणि उत्तर मिळते 5. म्हणजेच याचे अनुलंब प्रतिनिधित्व देखील शक्य आहे. आता आपण वर नमूद केलेल्या टीएलएमचा उपयोग करून 2 अंकी संख्यांची वजाबाकी संघ तयार न करता कशी करतात हे समजून घेऊ. प्रथम स्थानिक किंमत चटईचा वापर करून वजाबाकी कशी करावी ते समजून घेऊ. हे चटईवर करूया. आपल्याला यावर वजाबाकी करायची आहे. पायात 10चे ठोकळे वापरून आपल्याला 45 ही संख्या दाखवायची आहे. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आणि यानंतर एकके. 1, 2, 3, 4, 5 एकके. 4 दशकी आणि 5 एकके मिळून 45. मुले आधी 1 ते ठेवू शकतात आणि त्यानंतर दशके किंवा आधी शतके ठेवू शकतात आणि नंतर एकके. परंतु सर्व मिळून 45 व्हायला हवे.
त्यामध्ये त्यांनी आधी काय ठेवले हे महत्त्वाचे नाही. फक्त पूर्ण मिळून 45 असायला हवे. तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आता आपल्याला 45 मधून 23 काढून घ्यायचे आहेत. आपण 23 कसे दाखवू शकतो? आपण दशक स्थानी 2 आणि एकक स्थानी 3 लिहून त्याचे प्रतिनिधित्व करू शकतो. येथे 3 एकके घ्यावे लागतील आणि 2 दशके काढून टाकावे लागतील. एकक स्थानावरून मला संघ घ्यावे लागतील आणि दशक स्थानावरून 2 घ्यावे लागतील. सर्वात आधी आपल्याला काय काढून टाकावे लागतील? आपल्याला एकके काढावी लागतील. आपण हे असे का करावे? ते आपण संघ बनवून केल्या जाणाऱ्या वजाबाकीच्या टप्प्यात पाहू. सर्वप्रथम 5 एककांमधून 3 एकके काढून टाका. 1, 2, 3 स्तंभामधून काढलेली एकके बॉक्सच्या तळाशी जिथे अंक लिहिले आहेत तिथे ठेवा. आपण किती काढले आहेत ते आपल्याला कळेल. ते आपल्याला इथे स्पष्टपणे दिसेल. त्याच पद्धतीने मला यातील 2 दशके काढायची आहेत. 1 दशक, 2 दशक. मी 2 दशके काढून टाकीन. मग तेथे किती शिल्लक राहिले? ते मी इथे दाखवेल. ती मी इथे लिहीन. 1 एकक, 2 एकके, 1 दशक, 2 दशके म्हणजेच 2 दशके आणि 2 एकके ही 22 आहेत. म्हणजेच आपण जेव्हा 45 मधून 23 वजा करतो, तेव्हा आपल्याला इतके मिळतात. उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण काढून टाकलेल्या संख्येला वजाबाकी करून आलेली 22 ही संख्या जोडू. या प्रक्रियेस टॅली करणे असे म्हणतात. आपण जिथून सुरू केले होते तीच संख्या आपल्याला मिळते. जर मी या दोन संख्यांची बेरीज केली तर त्यास टॅली करणे असे म्हणतात. जर मी या दोघांची बेरीज केली तर मला 5 एकके मिळतात आणि जर मी या दोघांची बेरीज केली तर मला 4 दशके मिळतात. म्हणजेच सर्व मिळून 45 मिळतील. आपण 45 मधून 23 वजा केले म्हणून आपल्याला वजाबाकी 22 मिळाली. म्हणजेच आपले उत्तर बरोबर आहे. आता खेळातील पैसे वापरून हाच प्रश्न सोडवूया. दशकाच्या स्तंभामध्ये 10 ₹4 4 नोटा ठेवा आणि ₹1 5 नोटा एकक स्तंभामध्ये ठेवा. म्हणजेच 4 ₹10 नोटा आणि 5 ₹1 नोटा. आता आपल्याला काय करावे लागेल? आपल्याला किती एकके काढून टाकावे लागतील? 3 एकके. म्हणून 1, 2, 3 नोटा. जर आपण या काढून टाकून संख्या 3 वर ठेवल्या तर आपल्याला कळेल की आपण 3 नोटा काढून टाकल्या आहेत. याच प्रकारे आपल्याला ₹10 2 नोटा काढून टाकायच्या आहेत. आपण 2 नोटा काढून टाकू. आता किती शिल्लक राहिल्या? ₹1 2 नोटा आणि ₹10 2 नोटा. 2 दशके आणि 2 एकके. म्हणजेच आपल्याकडे ₹22 आहेत. याचाच अर्थ ₹45 तुम्ही ₹23 काढून टाकल्यास ₹22 शिल्लक राहतात. आत्तापर्यंत आपण पाया 10चे ठोकळे आणि खेळातील पैसे वापरून वजाबाकी कशी करायची हे शिकलो आहोत. आता आपण ठोस टप्प्याकडून प्रतिनिधित्वाच्या टप्प्याकडे वळू. चला ते पाहू. आपण एक चौरस रेखांकित वही घेऊ आणि एक बॉक्स काढू. एक अशा प्रकारचा बॉक्स आपण काढू. तुम्हाला सर्वांना माहिती असल्याप्रमाणे आपण स्थानिक मूल्य संकल्पनेसाठी 9 खोल्यांचा एक खेळ खेळला. प्रत्येक घरात 9 खोल्या आहेत. प्रत्येक खोलीमध्ये फक्त एक जण राहू शकतो. आपण त्या खेळामधून काय शिकलो? आपण जागेचे स्थानिक मूल्य काय आहे हे शिकलो. आता आपण येथे 45 कसे लिहायचे ते पाहू. 45 लिहिण्यासाठी मला काय पाहिजे? आपण स्थानिक मूल्य सारणीमध्ये काय केले होते? 1 दशक, 2 दशके, 3 दशके, 4 दशके.
आपण यामध्ये 10 कुठेही लिहू शकतो, कारण ही स्थानिक मूल्य सारणी आहे. आपण जेव्हा स्थानिक मूल्य सारणी वापरतो, तेव्हा दशकाच्या स्तंभामध्ये आपण 10 कुठेही लिहू शकतो. त्यामुळेच इथे दशके लिहिली आहेत. इथे 4 दशके आहेत. आता 5 एकके. 1, 2, 3, 4, 5. याचप्रमाणे 23. 1 दशक, 2 दशके आणि नंतर 3 एकके. 1, 2, 3 एकके. आपल्याला 45 मधून 23 वजा करायचे आहेत. वजाबाकी करताना आपण 2 स्तंभ आणि 2 रांगांची तुलना करतो. वजाबाकी करताना तुलना करणे हे महत्वाचे आहे. तुलना करताना आपण काय विचार करू शकतो? 1 एकक, 1 एकक, 2 एकके, 2 एकके, 3 एकके, 3 एकके. किती एकके शिल्लक राहिली? 1 एकक. शिल्लक राहिलेली एकके वर्तुळाकार चिन्हांकित करून खाली लिहिली जाऊ शकतात. 2 एकके, 2 एकके. हे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही वर्तुळाकार चिन्हांकित केले, तर तुम्हाला माहिती असेल की ते तुम्ही आधीच मोजले आहे. असे केले नाही तर कदाचित आपण विसरू शकतो किंवा जर ते वर्तुळाकार चिन्हांकित केले गेले नाही, तर मुले गोंधळून जाऊ शकतात. म्हणून ताबडतोब आपल्याला त्याच्याभोवती वर्तुळाकार चिन्हांकित करून त्यास खाली लिहायचे आहे. आता 45 मध्ये दशकस्थानी आपल्याकडे 4 दशके आहेत. 23 मध्ये आपल्याकडे 2 दशके आहेत. म्हणून 4 दशकांमधून 2 दशके वजा करणे शक्य आहे का? असे प्रश्न आपण स्वतःला नेहमी विचारायला हवे. ज्या प्रकारे आपण 5 एककांमधून 3 एकके वजा करू शकतो, त्याचप्रमाणे आपण हा प्रश्न प्रत्येक वेळेस विचारायला हवा. आपण हा प्रश्न का विचारायला हवा? पुन्हा संघ तयार करून वजाबाकी करण्यासाठी हे महत्वाचे आहे. ते नंतर पाहूया. आता आपल्याला 4 दशकांमधून 2 दशके वजा करायची आहेत. 1 दशक, 1 दशक, 2 दशके, 2 दशके आणि आता आपण 2 दशके काढून टाकली आहेत. किती शिल्लक आहेत? त्यांना वर्तुळाकार चिन्हांकित करू आणि मोजू. 1 दशक, 1 दशक, 2 दशके, 2 दशके. आपल्याकडे पुढील स्थानावर काहीही नाही. मग उत्तर काय आहे? एकक स्थानावर 2 एकके आहेत आणि दशक स्थानावर 2 दशके आहेत. म्हणजे जर तुम्ही 45 मधून 23 वजा केले, तर उत्तर 22 आहे. आता आपण हे अमूर्त स्वरूपात कसे लिहितो? सर्वात आधी आपण स्थानिक मूल्य लिहितो. एकके आणि दशके. 45 आणि 23. आपल्याला 45 मधून 23 वजा करायचे आहेत, म्हणून आपण वजाबाकीचे चिन्ह वापरतो. आपल्याला 5 मधून 3 वजा करायचे आहेत. असे करणे शक्य आहे का? आपल्याला येथे सारखीच शब्दावली वापरण्याची आवश्यकता आहे. म्हणून 5 वजा 3 केले तर 2 मिळतात. आणि 4 दशकांमधून 2 दशके वजा केल्यास आपल्याला 2 दशके मिळतात. म्हणून 2 दशके आणि 2 एकके मिळून 22 शिल्लक राहतात. शेवटी अबॅकसचा वापर करून 2 अंकी संख्यांचा संघ तयार करून केली जाणारी वजाबाकी आपण शिकूया. प्रथम आपल्याला खालीलप्रमाणे 45 क्रमांकाचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. अबॅकसमध्ये पिवळा रंग म्हणजे एकके. म्हणून आपण 5 एकके एकक स्थानी ठेवू शकतो आणि 4 दशके दशकांच्या स्थानी ठेवू शकतो. आपल्याला 45 मधून 23 काढून टाकायचे आहेत. आपण 23 अशा प्रकारे लिहितो: 3 एकके आणि 2 दशके. आपण जे काढून टाकायचे आहे ते लिहिले आहे, कारण आपण केवळ एका परिमाणातून सुरुवात केली आहे. किती काढावे लागतील? तेथे किती एकके आहेत? 5. किती काढले जावे? हे इथे लिहिलेले आहे. 3 काढा. 1, 2, 3 एकके. किती दशके काढायची आहेत? 2 दशके. 1 दशक, 2 दशके. जे शिल्लक आहे तो फरक आहे. हे आपले उत्तर आहे. 45 वजा 23 म्हणजे 2 दशके आणि 2 एकके. 22.
पुन्हा संघ न करता वजाबाकी करीत असताना हा मुद्दा चांगला लक्षात ठेवला पाहिजे. 9 वजा 4 बरोबर 5. परंतु जर आपण 4 अधिक 5 केले, तर आपल्याला 9 मिळतात. 9 वजा 4 बरोबर 5. 9 वजा 5 बरोबर 4. एका बेरजेच्या तथ्यावरून आपल्याला 2 वजाबाकीची तथ्ये मिळतात. म्हणजे जर आपण 4 आणि 5 जोडले तर आपल्याला 9 मिळतात. 9 मधून 4 काढले तर आपल्याला 5 मिळतात. आणि जर आपण 5 काढले तर आपल्याला 4 मिळतात. एका बेरजेच्या तथ्यावरून आपल्याला वजाबाकीची 2 तथ्ये मिळतात. हे आपण येथे निरीक्षण करतो. वजाबाकीच्या या वस्तुस्थितीची ओळख करून देणे महत्वाचे आहे. हा खूप महत्वाचा भाग आहे. आता पुन्हा संघ तयार करून वजाबाकी करण्याची पद्धत समजून घेऊया. यासाठी प्रथम पायात 10चे ठोकळे वापरू. पहिली संख्या 213 आहे. मी ते येथे लिहित आहे. या संख्येमधून आपल्याला 147 वजा करायचे आहेत. आपण या संख्येचे स्थानिक मूल्य चटईवर प्रतिनिधित्व करू. येथे 2 शतके, 1 दशक आणि 1, 2, 3 एकके आहेत. 213 मधून आपल्याला कोणती संख्या वजा करायची आहे? 147. चला ते इथे लिहूया. ते लिहिल्यानंतर असं आपण वजाबाकी करणे सुरू केले पाहिजे. आता आपल्याला एकक स्थानापासून सुरुवात करायची आहे. आता प्रश्न असा आहे की आपण 3 एककांमधून 7 एकके वजा करू शकतो का? हे शक्य आहे का? आपण हा प्रश्न विचारला पाहिजे. 7 हे 3 पेक्षा मोठे आहे. हे फक्त 3 आहे. मी 7 यामधून वजा कसे करू शकेन? 3 काढले जाऊ शकतात, परंतु अधिक नाही. काय केले जाऊ शकते? आपल्याला हा प्रश्न विचारून मग पुढे गेले पाहिजे. हे खूप महत्वाचे आहे. तर एकक स्थानी जर मला 7 वजा करायचे असतील, तर हे 3, 7 किंवा 7 पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. मी कुणाची मदत घेऊ शकतो? मी दशक स्थानाकडे जातो. आपण दशक स्थानाकडून मदत घ्यायला जातो. कृपया मला मदत करू शकता का? जेव्हा मी दशकाला असे विचारतो, होय, मी मदत करू शकतो. पण जेव्हा दशक स्थान हे 10 देतो, तेव्हा एकक स्थान म्हणतो, तुम्ही फक्त पिवळे चौकोनी तुकडे ठेवू शकता. निळ्या दंडगोलांसाठी जागा नाही. जर मला हा दंडगोल एकक स्थानी आणायचा असेल, तर मी काय करावे? आपल्या सर्वांना माहित आहे की आपण बँकेचा खेळ खेळला आहे. बँकेत काय होते? जर मी बँकेला एक निळ्या रंगाचा दंडगोल दिला, तर बँक आपल्याला काय देईल? ते बँकेला देऊ. बँकेला एक निळा दंडगोल दिला. ते आपल्याला 10 पिवळे चौकोनी तुकडे देतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 पिवळे चौकोनी तुकडे. आपल्याला निळ्या दंडगोलापासून पिवळे चौकोनी तुकडे आले, म्हणून आपण ते इथे ठेवू शकत नाही. आपल्याला ते येथे ठेवावे लागतील. कारण आपण येथे फक्त निळ्या रंगाचे दंडगोल ठेवू शकतो. तर 10 पिवळे घन आणि आपल्याकडे पूर्वीचे 3 होते. सर्व मिळून आपल्याकडे 13 पिवळे चौकोनी तुकडे आहेत. या 13 मधून 7 काढावे लागतील. आता ही समस्या सुटली आहे. माझ्याकडे 3 नाही, परंतु माझ्याकडे 13 आहेत. कारण मी दशक स्थानाकडून मदत घेतली आहे. एक महत्वाचा मुद्दा शिक्षकांनी काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. आपण दशक स्थानावरून कर्ज घेतले नाही,
परंतु आपण त्याचे पुन्हा संघ तयार केले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संघ तयार केले गेले आहेत. त्यांना हे सांगणे महत्त्वाचे आहे, कारण जर आपण कर्ज घेतले तर ते परत द्यावे लागेल. आपण ते येथे करत नाही. हे इथे आल्यावर 10चा पुन्हा एक संघ तयार झाला आहे. मला 10 एकके मिळाली. आता माझ्याकडे 13 एकके आहेत. 13 मधून मला 7 काढून टाकायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथे काय शिल्लक आहे? हे इथे मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6. जेव्हा मी 7 एकके वजा केली, तेव्हा आपल्याकडे 6 शिल्लक आहेत. रिक्त असलेल्या दशकाच्या स्थानावरून आपल्याला 4 दशके काढून टाकायची आहेत. ते कसे शक्य आहे? आपण शतक स्थानावरून मदत घेऊ शकतो का? हो, शतक स्थान 1 देऊ शकते, पण ते पूर्ण 100 आहे. आता आपण काय करावे? आपण बँकेकडे जातो. बँक मला 100च्या बदल्यात 10 दशके देते. ते पाहूया. 1 दशक, 2 दशके, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दशके. मी बँकेतून 10 दशके घेतली आहेत. 100ची एकेरी हिरव्या रंगाची चकती 10 निळ्या रंगाच्या दंडगोलांनी बदलली गेली आहे आणि त्यांचा पुन्हा संघ तयार करून येथे ठेवला आहे. आपल्याकडे एकही दशक नव्हते, परंतु आता आपल्याकडे 10 दशके आहेत. किती दशके काढावी लागतील? 4 दशके काढावी लागतील. 1 दशक, 2 दशके, 3 दशके आणि 4 दशके. किती दशके बाकी आहेत? 1 दशक, 2 दशके, 3 दशके, 4 दशके, 5 दशके, 6 दशके. शतक स्थानी आपल्याला एका शतकातून एक शतक काढावे लागेल. तर किती शतक शिल्लक आहेत? काही नाही. 100तून 100 काढा. काहीही शिल्लक राहणार नाही. तर जर 213 मधून आपण 147 काढले, तर आपल्याकडे किती शिल्लक राहिले? चला मोजूया. 1 दशक, 2 दशके, 3 दशके, 4 दशके, 5 दशके, 6 दशके म्हणजे 60 आणि 1, 2, 3, 4, 5, 6 एकके. 66चा फरक आहे. चला अबॅकसचा वापरून ही संकल्पना समजूया आणि पुन्हा गट तयार करून वजाबाकी करूया. ते कसे करतात ते पाहूया. प्रथम आपण अबॅकस घेऊ आणि प्रश्न सोडवू. 213 वजा 147 हा आपण प्रश्न सोडवत आहोत. आपल्याला रिंग्स वापरून अबॅकस स्टँडमध्ये 213 चे प्रतिनिधित्व करावे लागेल. 1 शतक, 2 शतके, 1 दशक आणि 3 एकके. 1, 2, 3. आपण अशा प्रकारे 213 दर्शवू शकतो. वजा करण्याची संख्या कोणती आहे? 147. म्हणजेच शतक स्थानी 1, दशक स्थानी 4 आणि एकक स्थानी 7. आपला पहिला प्रश्न, 3 मधून 7 एकके वजा कसे करावे? हे शक्य आहे का की शक्य नाही? आपल्याकडे फक्त 3 एकके आहेत. 4 अजून आवश्यक आहेत. आपल्याकडे एकक स्थानी एकतर 7 किंवा अधिक एकके असणे आवश्यक आहे. आपण ते कसे मिळवू? आपण दशक स्थानाची मदत घेतो. मी हे 1 दशक एकक स्थानावर घेईन. मग मला आणखी 10 एकक मिळतील. दशक हे निळ्या रंगाचे आहेत. हे पिवळ्या रंगाच्या स्थानावर जाऊ शकत नाही. पिवळ्या रंगाचे घर म्हणते की तुला येथे जागा नाही. आपण 10 एककात रूपांतरित करता. म्हणून मी बँकेत जातो. निळ्या रिंग्स देतो
आणि एका निळ्या रिंग्ससाठी 10 पिवळ्या रिंग्स मिळवतो. मी एका निळ्या रिंगसाठी 10 पिवळ्या रिंग आणीन. 8, 9, 10. मी या 10 रिंग इथे ठेवतो. 1, 2, 3, 4, 5, 6. तेथे आधीच 3 रिंग्ज होत्या. मी आणखी 6 ठेवल्या. आता तेथे 9 आहेत. मला ते आणखी ठेवण्यास जागा नाही. माझ्याकडे अजून 4 रिंग्ज आहेत. आपण काय करायला हवे? हे घर भरले आहे. त्या घरात अजून जागा नाही. आपण बाहेर उभे राहू शकतो. आपल्याकडे विस्तारासाठी रॉड आहे. आपण ती वापरतो. आता 1, 2, 3, 4. 4 पिवळ्या रिंग्स. सर्व मिळून 3 आणि 10, 13 पिवळ्या रिंग्स एकांच्या ठिकाणी आहेत. तेथे 9 रिंग्ज होत्या. 4 अतिरिक्त होत्या. त्या बाहेर आहेत. आपण या 13 रिंग्जमधून 7 रिंग्ज काढून टाकू शकतो का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. दशक स्थानी आपल्याकडे काय आहे? काही नाही. परंतु आपल्याला 4 दशक काढायचे आहेत. जेव्हा आपण शतक स्थानाची मदत घेतो, तेव्हा तो आपल्याला एक 100 देईल. पण हे 100 हिरवे आहेत. आपल्याला निळ्या रिंग्ज हव्या आहेत. हे येथे जाऊ शकत नाही कारण निळे घर म्हणते की फक्त निळ्या रिंग्ज आणा. मी परत बँकेत जातो आणि एक हिरवी रिंग देतो. मला किती निळ्या रिंग्ज मिळतात? 10 निळ्या रिंग्ज. म्हणून 5, 6, 7, 8, 9, 10. मी इथे 10 निळ्या रिंग्ज ठेवतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10व्या निळ्या रिंगसाठी जागा नाही म्हणून मी विस्ताराची रॉड लावतो. आता दशकस्थानी मूल्य आहे. या 10 निळ्या रिंग्जमधून मला 4 रिंग काढून टाकाव्या लागतील. 1, 2, 3, 4. माझ्याकडे किती शतके आहेत? 1 शतक. मला एका शतकातून 1 शतक काढावे लागेल. मी ते काढले. बाकी काय आहे? शतक स्थानी काहीही नाही. किती दशके आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 दशके. आणि किती एकके आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 एकके आहेत. आपण 213 वरून 147 वजा केल्यास 66 फरक आहे. खात्री असू द्या की आपण 147 वजा केले आहेत. 1 शतक, 4 दशके, 7 एकके, 147 काढून टाकले. जे बाकी आहे 66 आहे. तोच या संख्यांमधील फरक आहे. हे अबॅकस वापरून पुन्हा संघ तयार करून वजाबाकी करणे आहे. अशा प्रकारे आपण वजाबाकी करण्यासाठी अबॅकस वापरू शकतो. आता पुन्हा तोच प्रश्न खेळातील पैसे वापरून सोडवू. तो कशा प्रकारे सोडवता येईल हे आता पाहू. आपली संख्या 213 आहे. आपण 213 कसे दाखवूयात? 1, 2 शतके, 1 दशक आणि माझ्याकडे 3, 1, 2, 3, 1, 2, 3 एकके आहेत. येथून मला 147 वजा करायचे आहेत. माझ्याकडे येथे 3 रुपये आहेत. मला यातून 7 वजा करावे लागतील. आपण ते कसे करावे? माझ्याकडे फक्त 3 रुपये आहेत. 3 हे 7 पेक्षा कमी आहे. म्हणून हे शक्य नाही. मला बँकेची मदत घ्यावी लागेल.
जर मी बँकेला 10 रुपये दिले तर बँक मला काय देते? ते मला 100 रुपये देतील की 1000 रुपये देतील की 1 रुपयात बदलून देतील? ते मला 1 रुपयांच्या 10 नोटा देतील. मी ते इथे ठेवू की इथे ठेवू? एक 10 रुपयाची नोट इथे ठेवावी लागेल की दुसरीकडे? आपण इथे फक्त दशके ठेवू शकत असल्याने एकके आपल्याला इथे ठेवावे लागतील. 2 रुपये, 3 रुपये, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एका 10 रुपयात मला 1 रुपयांच्या 10 नोटा मिळाल्या. तर आपल्याकडे आता 1 रुपयांच्या 13 नोटा आहेत. त्यातून आपल्याला 7 काढून टाकायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपण 7 काढून टाकले आहेत. किती बाकी आहेत? आपल्याला ते येथे दाखवावे लागेल. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. दशकाच्या स्थानी काहीही नाही. परंतु आपल्याला 4 दशके काढावी लागतील. परत मला एकदा शतक स्थानावरून मदत घ्यावी लागेल. जेव्हा शतक स्थान दशक स्थानाची मदत करते, तेव्हा मी परत बँकेत जातो. बँक मला काय देईल? बँक मला एका 100 रुपयांच्या नोटसाठी 10 रुपयांच्या 10 नोटा देईल. आपण त्यांना येथे ठेवूया का? आपण त्यांना शतकस्थानी ठेवू शकतो? नाही, कारण ते फक्त 100साठी आहे. 1 दशक, 2 दशके, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दशके. या 10 दशकातून मला 4 दशके काढून टाकावी लागतील. 1, 2, 3, 4. किती दशके बाकी आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 दशके. तर 6 दशके बाकी आहेत. आणि शतकांच्या जागी काय शिल्लक आहे? आपल्याकडे एक शतक शिल्लक आहे. आणि आपल्याला एक शतक काढून टाकायचे आहे. म्हणून शतक स्थानातून आपण एका शतकामधून एक शतक काढून टाकला, त्यामुळे तेथे काहीही शिल्लक राहिले नाही. 213 पासून आपण सुरुवात केली, त्यातून आपण 147 काढून टाकले, तेव्हा आपल्याला 66 मिळाले. किंवा 213 आणि 147 मधील फरक 66 आहे. 6 दशके आणि 6 एकके आहेत. अशा प्रकारे आपण TLM वापरून पुन्हा संघ तयार करून वजाबाकी करू शकतो. आपल्याकडे 213 आणि 147 या दोन संख्या आहेत. प्रतिनिधित्व टप्प्यामध्ये 213 मधून 147 कसे वजा करायचे हे आपण पाहू. प्रथम आपण चौरस रेखांकित वही घेऊ. त्यात 213 चे प्रतिनिधित्व करू. जेव्हा आपण याचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा आपण एकके, दशके, शतके लिहितो. ही दुसरी ओळ पुन्हा संघ तयार करण्यासाठी राखीव आहे. म्हणून आपण ती राखीव ठेवतो. 213. एक शतक, 2 शतके, 1 दशक आणि 1, 2, 3 एकके 147. एक शतक, 1 दशक, 2 दशके, 3 दशके, 4 दशके आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7. जसे आपण पाहत आहोत, संख्या कोठेही लिहिता येतील. 213 मधून आपण 147 काढल्यास उत्तर किंवा फरक इथे लिहिला जाईल. आता आपण प्रक्रिया सुरू करूया. पहिला प्रश्न काय आहे? 3 एककांमधून आपण 7 एकके काढू शकतो का?
3 हे 7 पेक्षा कमी आहे. आपण लहान संख्येमधून मोठी संख्या काढू शकत नाही. आपण किती काढू शकतो? 1, 2, 3. 3 काढले जाऊ शकतात. अजून 4 शिल्लक आहेत. आपण ही 4 एकके काढू शकू. म्हणून आपण दशक स्थानाकडे जाऊन मदत घेतो. आपण ठोस टप्प्यात देखील तेच केले. आपण दशक स्थानी गेलो आणि मदतीसाठी विचारणा केली. तुम्ही मला 10 एकके देऊ शकता का? यापूर्वी आपण बँकेत जाऊन ते 10 एकमेकांमध्ये बदलून घेतले. आपण परत तीच प्रक्रिया करू. 10, तिथे एक 10 आहे. मी हे 10 दशक स्थानापासून एकक स्थानापर्यंत पुन्हा एकत्र करेन. मी हे 10 घेतले आहेत. हे एकक स्थानावर जात आहे. परंतु 10 म्हणून नव्हे, तर 10 एकके म्हणून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 एकके. माझ्याकडे 10 एकके आहेत. मला 4 एकके काढून टाकावे लागतील. 1 एकक, 2 एकके, 3 एकके, 4 एकके. मी सर्व 7 एकके काढण्यास सक्षम आहे. किती एकके शिल्लक आहेत? 1 एकक, 2 एकके. मोजत असताना मी हे त्वरित इथे लिहावे. 3 एकके, 3 एकके, 4 एकके, 5 एकके, 6 एकके. तर 6 एकके शिल्लक आहेत. आता दशक स्थानी किती दशके आहेत? एकही नाही. किती काढून टाकायचे आहेत? 4 दशके काढली पाहिजेत. आपण काहीच शिल्लक नसताना 4 दशके कशी काय काढू शकतो? पुन्हा मी शतक स्थानावर जाऊन मदतीसाठी विचारतो. जेव्हा मी मदत मागितली, तेव्हा मला 100 मिळाले. मला हे 100 पुन्हा एकत्र करावे लागतील. जेव्हा मी एका शतकाला दशकाच्या जागी आणतो, तेव्हा माझ्याकडे 10 दशके असतात. 1 दशक, 2 दशके, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 दशके. माझ्याकडे आता 10 दशके आहेत. माझ्याकडे काही नव्हते. परंतु आता 10 दशके आहेत. मी 4 दशके काढू शकतो का ते पाहू. 1 दशक, 1 दशक, 2 दशके, 2 दशके, 3 दशके, 3 दशके, 4 दशके, 4 दशके. किती दशके बाकी आहेत? सर्व दशके गेली आहेत का? होय, जे उरले आहे ते 1 दशक, 2 दशके, 3 दशके, 3 दशके, 4, 4 दशके, 5, 5 दशके, 6, 6 दशके. सर्व दशके गेली आहेत, बरोबर? सर्व दशके निघून गेले आहेत. 6 दशके बाकी आहेत. मी इथे 6 लिहिले आहे. तर मग माझे उत्तर काय आहे? शतकाचे स्थान. आपण अद्याप हे करणे बाकी आहे. किती शतके आहेत? 1 शतक. आपल्याकडे 1 शतक आहे आणि आपल्याला 1 शतक काढायचे आहे. किती शतके उरली आहेत? एकही नाही. जर काहीही नसेल तर त्याचा अर्थ 0 आहे. आपण 100 मधून 100 काढून टाकल्यास काहीही शिल्लक राहणार नाही. तर 213 मधून 147 वजा करून काय शिल्लक आहे? एकक स्थानी 6, दशक स्थानी 6, म्हणून ते 66 आहे. आपण हे अमूर्त स्वरूपात कसे लिहू शकतो? तेही पाहू. 213 एकक, दशक, शतक. 147. आपण 213 मधून 147 वजा करीत आहोत. आपल्याला
शब्दकोश लक्षात ठेवायला हवा. ठोस आणि प्रतिनिधित्वाच्या टप्प्यात जो शब्दकोश वापरला गेला आहे तोच अमूर्त अवस्थेतही वापरायला हवा. माझ्याकडे 3 एकके आहेत. आपण 3 एकके मधून 7 एकके वजा करू शकतो का? हे शक्य आहे का? मला या दशकाची मदत घ्यावी लागेल. येथून 10 हलवल्यास जेव्हा हे 10 एकक स्थानी येतात, तेव्हा माझ्याकडे एक 10 आणि 3 एकके आहेत. म्हणजेच 13 एकके आहेत. 13 एककांमधून आपण 7 काढल्यास किती बाकी आहेत? माझ्याकडे 6 एकके आहेत. आपण ते प्रतिनिधित्व अवस्थेत पाहिले आहे. तर मग दशक स्थानी आपल्याकडे काय आहे? काहीही नाही. 0 आहे. कारण आपण या 10ला एकक स्थानी नेऊन पुन्हा एकत्र केले आहे. आपण हे पाहिले आहे की हे हातचे घेणे नसून पुन्हा संघ तयार करणे आहे. आपण 0 दशकांमधून 4 दशके कशी काढू शकतो? हे शक्य आहे का? हे शक्य नाही. म्हणून आपण शतकस्थानी जाऊन मदतीसाठी विचारतो. 100 दशक स्थानावर जाते. किती शतके शिल्लक आहेत? एक शतक शिल्लक आहे. हे एक 100 दशक स्थानावर जाते आणि तिथे त्याचे 10 दशकांमध्ये पुनर्गठन होते. माझ्याकडे आता 10 दशके आहेत. मी तेथून 4 दशके काढून टाकल्यास माझ्याकडे 6 दशके शिल्लक राहतात. शतकस्थानी आपल्याकडे काय आहे? जर आपण 100 मधून 100 काढले तर माझ्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे उत्तर आहे 6 दशके आणि 6 एकके म्हणजेच 66. आपण 213 मधून 147 काढल्यास किंवा आपण वजाबाकी केल्यास 66 हे उत्तर मिळेल. अशा प्रकारे आपण ठोस, प्रतिनिधित्व आणि अमूर्त अवस्थेमध्ये पुन्हा संघ तयार करण्याच्या पद्धतीने वजाबाकी शिकवतो. आता आपण पाहूया की वजाबाकी आपल्या रोजच्या जीवनात कशी वापरली जाऊ शकते. यासाठी आपण दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे विचारात घेऊ. माझ्याकडे 9 वस्तू आहेत आणि मी 4 वस्तू दुसऱ्या व्यक्तीस देतो. मी त्या वस्तू दिल्या. मी 9 मधून 4 दिले तर माझ्याकडे किती बाकी आहेत? तर माझ्याकडे 5 शिल्लक आहेत. आता ते मला परत द्या. दुसऱ्या उदाहरणात माझ्या हातात 9 वस्तू आहेत आणि माझा एक मित्र त्यातून 4 वस्तू घेतो. मी दिले नाही, तो घेत आहे. माझ्याकडे किती बाकी आहेत? प्रथम मी त्याला दिले, दुसऱ्यांदा त्याने घेतले. देणे आणि घेणे दोन्ही एकसारखेच आहेत, बरोबर? म्हणून इथे वजाबाकी करण्याची संकल्पना लागू होते. गटांमध्ये वजाबाकी. उदाहरणार्थ, माझ्या वर्गात 45 विद्यार्थी आहेत, ज्यात 23 मुले आहेत. तर वर्गात किती मुली आहेत? म्हणून जर आपण 45 विद्यार्थ्यांमधून 23 मुले काढल्यास किती मुली राहतात? 45 वजा 23. येथे मी एका गटातून वजा केले. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गटातून कमी करतो तेव्हा देखील आपण वजाबाकी करू शकतो. एका रुग्णालयात 30 रुग्ण आहेत, ज्यापैकी 20 जण बरे झाले आणि घरी गेले. आता रुग्णालयात किती रुग्ण शिल्लक आहेत? मी 40 मधून 20 काढून टाकले. ते 40 वजा 20 असतील, म्हणजेच 20 शिल्लक राहतील. त्याच प्रकारे फरक समजून घेण्यासाठी वजाबाकी वापरली जाऊ शकते. एका इडली खाण्याच्या स्पर्धेत मी 9 इडली खाल्ल्या आणि माझ्या मित्राने 12 इडली खाल्ल्या. तर मग माझ्या मित्राने किती इडली जास्त खाल्ल्या? ते 12 वजा 9 बरोबर 3 आहे. तर त्याने आणखी किती इडली जास्त खाल्ल्या? तर हे फरक शोधून काढणे आहे. भारताने एकूण 18 पदके जिंकली आहेत.
प्रथम स्थान मिळवण्यासाठी भारताने 22 पदके जिंकली पाहिजेत. तर प्रथम क्रमांकावर पोहोचण्यासाठी भारताने आणखी किती पदके जिंकली पाहिजेत? त्याचे उत्तर 22 वजा 18 आहे. माझ्या शरीराचे वजन 43 किलो होते, परंतु व्यायामानंतर मी 4 किलो कमी केले आहे. मग माझे सध्याचे वजन किती आहे? तर यासाठी आपण उलट मोजणी करू शकतो. 43, 42, 41, 40 अशा प्रकारे मी उलट मोजणी देखील करू शकतो. संकल्पना कार्ड. संकल्पना कार्डमध्ये काय आहे? कथा आहेत. प्रत्येक संकल्पनेची एक कथा असते. कथेच्या माध्यमातून आपण मुलांना संकल्पना कशी शिकवू शकतो आणि गणिताच्या शब्दसंग्रहाशी संबंधित काही शब्द जे आपण बोलतो ते आपण मुलांना शिकवू शकतो. ते सर्व मुलांना संकल्पना कार्डच्या माध्यमातून देऊ शकतो. वजाबाकी संकल्पना शिकवताना काही सामान्य चुका होतात. याला मराठीत गैरसमज म्हणतात. संकल्पना स्पष्टपणे समजून घेतल्याशिवाय प्रक्रिया किंवा सोडवायची पद्धत का करायची आहे ते जाणून न घेता शिकल्यामुळे मुलांमध्ये गैरसमज निर्माण होतात. उदाहरणार्थ 71 वजा 19. जेव्हा असा प्रश्न दिला जातो, वजाबाकीचा प्रश्न, मूल काय करते? मुलास तुलना माहिती असते. 9 मोठे आहे, 1 लहान आहे, तर फरक 8 आहे. 7 मोठा आहे, 1 लहान आहे, फरक आहे 6. कदाचित ते असे उत्तर देऊ शकतात. आपण सर्वांनी हे पाहिले आहे. त्याचप्रमाणे मी आणखीन एक प्रश्न देईन. 70 वजा 62. येथे शून्य आहे. मुलाला काय वाटते? 2 हे शून्यापेक्षा मोठे आहे. म्हणून 2 आणि 7 हे 6 पेक्षा मोठे आहे. आणि त्यातील फरक 1 आहे. म्हणून उत्तर 12 आहे. अशा प्रकारे गैरसमज असलेल्या मुलास असे चुकीचे उत्तर मिळेल. अशा गैरसमजांना दूर करण्यासाठी आपण काय करावे? आधी नमूद केल्याप्रमाणे स्थानिक मूल्य आणि दशांश प्रणाली याविषयी मुलांना माहीत असणे आवश्यक आहे. मुलांना तुलना माहिती आहे, परंतु मुलांमध्ये स्थानिक मूल्य आणि दशांश प्रणालीची संकल्पना रुजलेली नसते. मग आपण काय करावे? जेव्हा आपण आपल्या चौरस रेखांकित वहीमध्ये लिहितो, तेव्हा आपण स्थानिक मूल्याचे नाव लिहिले पाहिजे. प्रत्येक चौकोनात एक संख्या असावी. तर एकके आणि दशके. केवळ एक एकक आहे, ज्यामधून आपल्याला 9 एकके वजा करायची आहेत. जेव्हा आपण मुलाशी अशा प्रकारे बोलू, तेव्हा मुलास समजेल की आपण एक एककामधून 9 एकके वजा करू शकत नाही. मला दशक स्थानापासून मदत घ्यावी लागेल. जर आपण हे लक्षात ठेवले आणि वजाबाकी शिकवली, तर असे गैरसमज मुलांमध्ये होणार नाहीत. वजाबाकीची संकल्पना शिकवताना दैनंदिन जीवनात वजाबाकी कशी वापरली जाते, काय गैरसमज असू शकतात, आपण ठोस टप्प्यापासून अमूर्तकडे कसे जाऊ, विशेषतः आपण TLM कसे वापरतो, हे सर्व आपण पाहिले आहे. परंतु या सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वजाबाकी करण्याचा सराव करणे. म्हणजे जेव्हा आपण मुलांना वजाबाकीचे प्रश्न देतो, तेव्हा आपण लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही सरावासाठी किंवा मुलांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वेळी आपण दैनंदिन जीवनातील उदाहरणे देणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी आपल्याला खरी उदाहरणे द्यायची आहेत. 71 वजा 19 म्हणण्याऐवजी जर 71 लोकांपैकी 19 स्त्रिया आहेत, तर पुरुष किती आहेत? या मार्गाने जेव्हा जेव्हा आपण प्रश्न देतो, केवळ
संख्या नव्हे तर वास्तविक जीवनात आपण ते कसे लागू करतो हे फार महत्वाचे आहे. मग मुले वजाबाकीच्या संकल्पनेची प्रशंसा करतील आणि त्यांना ती आवडायला लागेल. तर हे फार महत्वाचे आहे.